कोर्ट मॉनिटर्ड रिटायर्ड जज कडनं याची आम्ही इन्क्वायरी मागतो आहोत. काल अजित पवार काहीतरी म्हणाले की दक्षिण मुंबईच्या निवडणुकीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी निवडणूक लढवली आणि ते म्हणत होते पा अजित पवारांना ते एक तर इतिहास कळत नाही, त्यांना माहितीच नाही इतिहासात काय झालंय. जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यातली ती पहिली निवडणूक होती. ते बँगलोरहून आले होते, त्यांच्यासमोर नवल टाटा उभे होते आणि एकीकडे सखा पाटील उभे होते. त्याच्यातले वाक्य असं होतं, यू कॅन डिफीट सखा पाटील, यू कॅन डिफीट सखा पाटील. हे पा हे कुठेही नव्हतं. अजित पवारांना कोणी येऊन कानात सांगतात ते बोलून जातात आणि म्हणतात काका का, कारण गद्दार पुतण्या निघाला आणि ह्याच पुतण्याला विचारा सांगावं लागेल काका का असं करताय, मला माफ करा. कारण का गद्दारांना महाराष्ट्र माफ करणार नाही. आणि त्याचं जवळचं उदाहरण म्हणजे पाकिस्तानमध्ये इम्रान खानचं चिन्ह काढून घेतलं, इम्रान खानचा पक्ष काढून घेतला, इम्रान खानला जेलमध्ये टाकलं. इम्रान खानचे 101 उमेदवार हे पक्षचिन्हाविना, पक्षाच्या नावाविना अपक्ष उभे राहून निवडून आले. आता तिथे प्रश्न असा उभा राहिलाय की कोणीही सत्तेत यायला तयार नाहीये. का? तर पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आणि त्यांची जी गुप्तचर यंत्रणा आहे त्यांनी पाकिस्तानला अलर्ट केलाय की तुम्ही असा कुठलाही निर्णय घेतला तर लोकांना लोकशाही हवी आहे, लोक रस्त्यावर उतरतील आणि अख्खा पाकिस्तान जाळून टाकतील. लोकांना ही दडपशाही पक्ष हातात घेणं हे जगात कुठे आवडत नाही. तेव्हा महाराष्ट्राला हा धडा आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी धडा घ्यावा की पक्ष तोडणं, पक्ष मोडणं, चिन्ह काढून घेणं हे काही फार लोकांना आवडत नाही. जर पाकिस्तान सारख्या देशामध्ये लोक आता लोकशाहीची मागणी करतात, हा तर महाराष्ट्र आहे. म्हणजे इथे पहिल्यांदा लोकशाही स्थापन झाली ती बसवेश्वरांनी 1100 साली केली. 1100 साली तेव्हापासून इथे लोकशाही आहे. शिवाजी महाराज, त्याच्यानंतर फुले, राजर्षी शाहू महाराज हे सगळे लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारे होते. आणि आध्यात्मिक असो नाही तर लोकशाही असो, महाराष्ट्राची समाज सुधारकांची यादी असो, महाराष्ट्र खूप वेगळा आहे. या वेगळ्या महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम, सांस्कृतिक वाटोळं करण्याचं काम निवडणूक आयोग, माननीय अध्यक्ष आणि आमच्या बीजेपी आणि मग आमच्यात असलेले अजित पवार हे सगळे वाटोळं करायला निघालेत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं. कशाला पाठवलं प्रफुल्ल पटेलांना? अशी काय भीती वाटते तुम्हाला? कारण का 4.5 वर्षानंतर काय होईल काय सांगता येत नाही. यूज अँड थ्रोचा गेम असतो हा. तर अजून 2 वर्ष आपल्याला मिळाली तर मिळाली. असं असतं की कधी कधी नशिबाची दारं अशीच उघडतात. मला सिडकोचं पद मिळालं होतं, अध्यक्षपद पवार साहेबांनी दिलं होतं. आमच्यातल्या एका मोठ्या नेत्याने ते कापून टाकलं आणि मी विधान परिषदेवर आमदार म्हणून आलो. कुछ बुराई के पीछे कुछ अच्छाई चलती आती है. अरे जो आएगा वो आएगा यार. कुर्बानी देने के लिए हम तैयार है. सर पे कफन बांध के निकले. हमको कोई सत्ता की लालच नहीं है. आप जब सुप्रीम कोर्ट को मानने को तैयार नहीं है तो और राहुल नार्वेकर जी से क्या उम्मीद रखेंगे? उनके हाथ में क्या है? दिल्ली से टाइप होके आता है, वो सिर्फ पेश कर देते हैं. उनको क्या मालूम है कुछ? असं आहे की राज्यसभेमध्ये गेलेले 4-5 उमेदवार काँग्रेसचे आहेत. जसं काँग्रेस आय नाव आहे ना, तसं भाजपचं नाव बंदवावं लागेल आणि भाजप कंसात काँग्रेस लिहावं लागेल. भाजप काँग्रेस कंसात. जो अस्वस्थता उनके पक्ष में है वो साफ दिखाई दे रही है.
उनको मालूम है 4 साल के बाद उनको कुछ नहीं मिलता था, तो और 2 साल बढ़ा के लिए अजित पवार के ऊपर प्रेशर डाल के। सब जगह यही है, प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल। हमारे इधर भी था तो प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल, बाकी कोई था ही नहीं। मी तेवढ्या त्या वरच्या पातळीवर नाही आहे, मी आपल्या इथे। बहुत ही बड़ा फैसला है, सबसे बड़ा भ्रष्टाचार, लाच, करप्शन ये इलेक्टोरल बॉन्ड्स में था। गला दबाया जाता था, पैसे निकाले जाते थे, और 100 रुपया अगर इलेक्टोरल बॉन्ड्स में गए तो उसमें से 95 पैसे ये बीजेपी को जाते थे। अब खुला आएगा ना, मैदान में आ जाएगा। सुप्रीम कोर्ट ने बोल दिया है कि खोल के बता दो दुनिया को। बिल्कुल ये सब भ्रष्टाचारी था, और मैं राहुल गांधी जी का अभिनंदन करता हूं कि 2019 में उन्होंने बोला था ये भ्रष्टाचार है। देखो ऐसी बात है कि राहुल गांधी को पप्पू इसलिए वो बना रहे थे कि राहुल गांधी जो भी बोलता था वो सब सच नजर आ रहा है। फार्मर्स आंदोलन, जीएसटी, सब्सिडीज, वो क्या वो नोटबंदी, फिर रेफेल, लॉकडाउन, सब बराबर। उसने कितने महीने पहले बोला था कि कोविड आ रहा है, सावध रहो। उसने इकोनॉमिक सिनारियो के लिए बताया था, ध्यान नहीं दिया। आज क्या हो रहा है? आज अनएम्प्लॉयमेंट 44% से बढ़ गई है, 44%। आप बड़े बड़े दिल से कहते हो कि हम 80 करोड़ रुपए लोगों को खाना खिला रहे हैं। अरे 120 में लोगों में से 80 करोड़ रुपए को खाना खिला रहे हो तो कहां गया डेवलपमेंट? कहां गया? यानी 2/3 ऑफ द पीपल dependent on the government to eat food, and you are talking about development, overall development. Where is the development? Your economy has gone sloped down, नीचे गया है पूरा। तुम्हारे जीडीपी में का 90% पैसा ये मेंटेनेंस, पगार, इसमें उसमें जा रहा है। 10% डेवलपमेंट में आ रहा है। क्या देश आगे बढ़ेगा? इकोनॉमिकली ये देश कोलैप्स होने के मार्ग पे है। ये देश का तुर्की और श्रीलंका हो जाएगा। आप जितना लोगों को दबाओगे, जितना उनको परेशान करोगे, आपको इमरान खान हर गली में खड़ा हुआ नजर आएगा। इमरान खान के साथ पाकिस्तान में जो हुआ, उसको जेल में डाला गया, उसकी पार्टी छीन ली गई, उसका निशानी छीन ली गई, उसके लोगों को बाहर गिरने नहीं दिया। उसके 102 लोग अलग अलग निशानी पे चुन के आए हैं। और आज हालात ऐसे है कि पाकिस्तान में कोई गवर्नमेंट नहीं बना रहा है। पाकिस्तान के लश्कर और पाकिस्तान की स्पाई एजेंसीज डर रही है कि कहीं हम ऐसा कर बैठे तो लोग रास्ते पे उतर आएंगे और पाकिस्तान जला डालेंगे। इतनी भयानक अवस्था पाकिस्तान में है। आप जनता का दिल नहीं जानते हो। जनता बहुत दबी हुई जनता कभी भी बाहर आ सकती है। ये हमने रशिया में देखा है, ये हमने विश्व के कई भागों में देखा है। आप आंदोलन को ऐसे दबा नहीं सकते हो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।